पाचवी सवय तर अशी घातक आहे जी तुम्ही गरज म्हणून पाळताय, पण प्रत्यक्षात ती तुमची कबर खोदते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला लाचार म्हणणं थांबवत नाही तोपर्यंत दुनिया तुम्हाला चिरडतच जाणार आहे. दुसऱ्यांचा बंगला बघून स्वतःच्या झोपडीला कधीही आग लागू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं नशीब खराब आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला लाचार बनवत आहे, तर पुढची 5 मिनिटे कान देखून ऐका. कारण मी तुम्हाला इथे मोटिवेट करण्यासाठी आलेलो नाहीये, तर तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी आलेलो आहे. पहिली सवय, मेलेल्या स्वप्नांचा भार वाहणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला लाचार म्हणणं थांबवत नाही तोपर्यंत दुनिया तुम्हाला चिरडतच जाणार आहे. गरिबी ही तुमच्या खिशात नसते, तर ती तुमच्या मनामध्ये असते. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत माझी परिस्थिती खराब आहे असं तुम्ही म्हणता तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. पण याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मी काहीही करू शकतो असं म्हणावं लागेल. चला उठा, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला रडतच बसावं लागेल. दुसरी सवय, भिकाऱ्यांच्या पंक्तीमध्ये बसून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणे. जर तुम्ही अशा लोकांचा सल्ला घेत असाल ज्यांची 10 रुपये कमवायची लायकी नाही, किंवा तुम्ही अशा मित्रांच्या मध्ये बसत असाल तिथं फक्त पोरींच्या गप्पा होतील, गेमिंग आणि सोशल मीडिया आणि दुसऱ्याची निंदा करणे एवढ्याच गोष्टी होत असतील, तर एक लक्षात ठेवा की तुम्ही विनाशाच्या दिशेने चाललेला आहात. जर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर अशा चुकीच्या लोकांना तुम्हाला दूर लोटावंच लागेल. कधी कधी पुढे जाण्यासाठी चुकीच्या लोकांना पाठीमागं ठेवावंच लागतं, तरच आपण प्रगती करू शकतो. तिसरी सवय, दुसऱ्यांच्या ताटामध्ये डोकावणे. बऱ्याच लोकांना एक सवय असते की स्वतःच्या प्रगतीपेक्षा दुसऱ्यांच्या अधोगतीवरती जास्त लक्ष ठेवणे. आपण किती कमवतोय याच्यापेक्षा शेजारचा किती कमवतोय याच्यामध्ये जास्त रस असतोय. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचा बंगला बघून स्वतःच्या झोपडीला कधीही आग लागू नका. कारण सोशल मीडियावरती जे दाखवलं जातं खोटं आयुष्य असतं, याच्याबरोबर तुम्ही जर तुलना केली तर आयुष्यामध्ये कधीही तुम्ही सुखी होणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढची आणि महत्वाची सवय म्हणजे फुकटच्या सल्ल्यांची कुंडी करणे. कृतीशून्य आणि माहिती प्रचंड. आपण दिवसाला 100 मोटिवेशनल व्हिडिओ बघत असतोय, पण आयुष्यामध्ये 1 रुपयाचंही काही करत नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाच ज्ञानाचा अहंकार तुम्हाला एक दिवस संपवेल. डोक्याची कचरा कुंडी करू नका जिथे फक्त माहिती साठवली जाते. जगात ज्ञानी लोकांची कमतरता नाही, तर जगामध्ये काम करणाऱ्या लोकांची कमतरता आहे. पाचवी आणि सगळ्यात घातक सवय म्हणजे उद्यावरती विश्वास ठेवणे. हा उद्या कधी येतच नाही. ज्या लोकांना आयुष्यामध्ये काहीच करायचं नसतं तेच लोक फक्त उद्याची भाषा बोलत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळ पुन्हा तुम्हाला संधी देईल हे पण सांगू शकत नाही. या 5 सवयीपैकी अशी कोणती सवय आहे जी तुमच्या गळ्याला फास लावते? प्रामाणिकपणे नक्कीच कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला बदलायचं असेल तर कमेंट मध्ये लिहा, आजपासून बदल करायचा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं भविष्य हे तुमच्या हातात आहे. धन्यवाद.